नमस्कार मित्रांनो, मी बालाजी राठोड. तुम्ही पाहतात माहिती प्लस यूट्यूब चॅनल. मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2022मध्ये ज्या शेतकरी बांधवाने खरीप पीक विमा भरलेला आहे, आता ती मंजूर झालेली आहेत. वितरण करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. ती निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत जातील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2022 करिता ₹2,93,99,316 इतकी रक्कम विमा कंपन्यास वितरित करण्याची मंजुरी देण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाअंतर्गत तारीख 29 जानेवारी 2024ला हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. तो आता प्रस्तावना पहा. प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कारवाई करण्यात येत असून काही प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणित होत आहे. अशा प्रकरणांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या विम्याच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम ₹1,000पेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम ₹1,000पेक्षा अदा करण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक 1 अन्वये निर्णय घेण्यात आला असून संदर्भ क्रमांक 2च्या परिपत्रकान्वये सदर योजनेसंदर्भातील अंमलबजावणीची कार्यपद्धती आणि अटी व शर्ती विहित करण्यात येत आल्या आहेत. संचालक व कृषी आयुक्तालय पुणे याच्या संदर्भ क्रमांक 4च्या पत्रान्वये मागणीनुसार प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2022 करिता ₹2,93,99,316 इतकी रक्कम वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता शासन निर्णय पहा. प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक 4 येथील दिनांक 19/1/2024 या पत्रान्वये प्रस्थापित केल्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2022 करिता स्तंभ क्रमांक 6 मध्ये एकूण ₹2,93,99,316 इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे. या 5 कंपन्या आहेत. भारतीय कृषी विमा कंपनी पहिला, ICICI लोम्बार्ड आणि HDFC आहे आणि बजाज एअरलाइन्स आहे आणि युनायटेड इंडिया या 5 कंपनी विमा वितरित करण्यासाठी दिलेल्या आहेत. तर ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर लवकरात लवकर वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे, वितरित करण्यात येणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारची अपडेट होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.